मुंबईसह कोकणात पावसाचा इशारा। रायगड रत्नागिरीसाठी ऑरेंज तर मुंबईसह ठाणे पालघरमध्ये येलो अलर्ट। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पुण्यात नागरिकांना होत असलेल्या पाणी पुरवठ्यात गढूळपणा जास्त असल्याच्या तक्रारी। पाणी शुद्ध करण्यासाठी पालिका काळजी घेत असून नागरिकांनी पाणी उकळून पिण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे। पिंपरी चिंचवड शहरातील पाणी पुरवठा आज दिवसभर बंद। जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीचे काम सुरू। शुक्रवारी आणि शनिवारी पाणी पुरवठा कमी दाबाने होणार। सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढला। नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ। कणकवली राज्यमार्गावर पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प। श्रावण, रामगड, आचरा, बेळणे, मालवड या गावांचा संपर्क तुटला। सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये पावसाचा जोर वाढल्याने पूरस्थिती। नगरपंचायत हद्दीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये घरांना पाण्याचा वेढा। नागरिकांचं स्थलांतर सुरू। सिंधुदुर्गमधील कुडाळ रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग बंद। जिल्ह्यात कालपासून मुसळधार पावसामुळे पूरस्थिती। कुडाळ शहरात पाणी घुसल्याने रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्गही बंद। रायगड जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट। कुंडलिका नदी इशारा पातळीवर। पाणी पातळी 23.10 मीटरवर गेल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये नगर नाका ते दौलताबाद टी पॉइंट या रस्त्याचं 200 कोटी रुपये खर्च करून चौपदरीकरण होणार। या मार्गावरील अतिक्रमणांवर आज कारवाई होणार। गेल्या 5 दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांकडून भात लावणीला सुरुवात। पोवारी भाषेच्या पारंपरिक लोकगीतांचा तालावर शेतकरी लावणीत मग्न। संस्कृती आणि परंपरेचा वारसा यावर्षीही कायम।